विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपले जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्यासोबत आमचे मित्र माननीय पवार सर या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्यांच्याकडून आपण इंग्रजी विषयाबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन बघणार आहोत. काही दिवसांपूर्वी SSC ची परीक्षा सुरू झालेली आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं इंग्रजी विषयाबद्दल त्या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन बघणार आहोत. आमचे सहकारी मित्र या ठिकाणी त्यांनी MA ही डिग्री इंग्रजीमध्ये घेतलेली आहे. त्याचबरोबर MA करत असताना त्यांनी अगदी 2 विद्यापीठामधून MA केलेलं आहे. पहिलं कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून, तसंच पुणे विद्यापीठामधून त्यांनी MA ही परीक्षा पास झालेली आहे. त्याचबरोबर जे सिनियर कॉलेजसाठी जी लेक्चररसाठी जी परीक्षा असते ही परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहे. त्याचबरोबर आमच्या पवार सरांनी जे राज्यस्तरीय कंटिन्युअस हेल्प टू टीचर फॉर्म जे राज्यस्तरीय जे ट्रेनर आहे त्या ठिकाणी ते सुद्धा काम केलेलं आहे. त्याचबरोबर NEPचं राज्यस्तरीय ट्रेनर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. जिल्हास्तरीय ट्रेनर म्हणून काम केलं आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी त्यांनी इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शनाचं काम यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर SSC बोर्ड, मुंबई बोर्ड या मुंबई बोर्डाचे पेपर त्या ठिकाणी मॉनिटरिंग उत्कृष्ट काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांना स्वतःला जवळजवळ 15 वर्ष SSC बोर्ड एक्झामिनर म्हणून पेपर तपासण्याचा अनुभव आहे. त्यामुळं त्या ठिकाणी अतिशय उच्च असं शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचं अध्यापन ते करताय. आमच्या संस्थेमध्ये इंग्रजीचं अध्यापनाचं काम करताय. त्याचबरोबर त्यांनी हे सगळं करत असताना आपले वेगवेगळे छंद, इंग्रजी या विषयाबद्दलचे छंद जोपासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळ्या इंटरव्ह्यू त्यांनी इंग्रजीच्या माध्यमातून दिलेले आहे, जेणेकरून SSC बोर्डचा अभ्यासक्रम कसा सोपा आहे त्या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक वेळा मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्यासोबत आपण आज SSC बोर्डचा जो पेपर आहे त्या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. तो पेपर या ठिकाणी कसा लिहावा, विद्यार्थ्यांनी काय चुका टाळाव्या, त्याचबरोबर चांगले मार्क्स जे आहे पैकीचे पैकी मार्क्स विद्यार्थ्यांना कसे पडतील त्या संदर्भात आपण त्यांच्या प्रदर्शन बघणार आहोत. सर्वप्रथम पवार सर, तुमच्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना या पेपर बद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं ही विनंती. नमस्कार सर. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी हार्दिक अशा शुभेच्छा. आणि सरांचा जो जीव यात्रा हा जो काही यूट्यूब चॅनल आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लाईक करावा, शेअर करावा, सबस्क्राईब करावा अशी मी तुम्हाला सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो. इंग्रजी विषय हा तृतीय भाषा म्हणून त्या ठिकाणी गणली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये. तर या ठिकाणी हा 80 मार्काचा पेपर त्या ठिकाणी आहे. या 80 मार्काच्या पेपरपैकी आपल्याला त्या ठिकाणी 3 तास त्या ठिकाणी वेळ भेटतो, म्हणजे 180 मिनिट त्या ठिकाणी मिळतात. विद्यार्थ्यांनी जर प्रॉपर नियोजन केलं, आपल्या त्या ठिकाणी 7 प्रश्न असतात आणि 180 मिनिट असतात. जर विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाच्या वाईज जर आपण नियोजन केलं तर ते विद्यार्थी चांगल्या प्रकारचं मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे वेळेचं नियोजन केलं तर त्याच्यामध्ये आपण जर पहिल्या प्रश्नापासून जर आपण जातो तर पहिला प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 1. तर त्याच्यामध्ये जो लँग्वेज स्टडी आहे हा 10 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डिरेक्टेड, त्याच्यामध्ये कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे असतात आणि ते 8 मार्काला असतात. म्हणजे त्यामध्ये त्या ठिकाणी सोप्या अशा मध्यम 3 मध्यम 3 अशा 6 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात आणि त्यापैकी कोणत्याही 4 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या असतात आणि प्रत्येक कृतीसाठी 2 गुण असतात. 4 ऍक्टिव्हिटी सोडून प्रत्येक कृतीसाठी 2 गुण असतात. 6 ऍक्टिव्हिटी असतात, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला 4 सोडवायचे असतात. तर पहिली जी ऍक्टिव्हिटी असते ती कम्प्लीट द वर्ड्स किंवा स्पेलिंग बाय युजिंग करेक्ट लेटर्स किंवा फिलिंग द ब्लँक्स, हे 2 मार्काला असते. म्हणजे यात किमान 5 अक्षरांच्या दिलेल्या 4 शब्दात रिकामे जागा असतात, त्या योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण असे शब्द तयार करायचे असतात. तर हा लँग्वेज स्टडीमध्ये त्या ठिकाणी पहिला प्रश्न जो असतो तो त्या ठिकाणी असतो. तो विद्यार्थ्यांना सोप्या आहे असं त्या ठिकाणी आपण सांगू शकतो आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना 2 मार्क्स पैकीच्या पैकी मिळू शकतो. त्यानंतर दुसरा असतो, त्याच्यामध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी असते पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा 2 मार्कला त्या ठिकाणी प्रश्न असतो. म्हणजे या ठिकाणी 2 गटातील शब्द अल्फाबेट्स योग्य क्रमाने लिहायचे असतात. पहिल्या गटात इंग्रजी वर्णमालेतील वेगवेगळे अक्षराने सुरू होणारे 4 शब्द असतील, तर दुसऱ्या गटात इंग्रजी वर्णमालेतील एकाच अक्षराने सुरू होणारे 4 शब्द असतील. मग उदाहरणार्थ समजा इपिक, राईट, एबल, हॉट हे शब्द वेगवेगळ्या लेटरने सुरू होणारे आहेत. तर समजा पॅशन, प्रोफाउंड, प्रीमियर, पेन हे पी ने सुरू होणारे सगळे एकच अक्षर लेटरने होणारे शब्द आहेत. तर मग या 2 त्या ठिकाणी पहिल्याला 1 मार्क आणि दुसऱ्याला 1 मार्क अशा 2 मार्काला त्या ठिकाणी तो क्वेश्चन असतो. सर्व विद्यार्थ्यांना जर तो नाही आला, तर विद्यार्थ्यांना अवघड वाटला, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तो प्रश्न अवघड वाटतो कधी कधी, तर त्या विद्यार्थ्यांनी सरळ
आपल्या त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये जी रफ जागा असते त्या ठिकाणी एबीसीडी लिहून काढायची बरोबर. आणि एबीसीडी लिहून काढून एचा शब्द कोणता आलेला आहे, बीचा कुठला आला आहे, त्या क्रमानुसार जर सोडवलं तर त्या विद्यार्थ्याला त्याची काही अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो सोडवू शकतो आणि तर 2 पैकी 2 मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतो. नेक्स्ट थर्ड ऍक्टिव्हिटी जी असते ते पंच्युएट द फॉलोइंग, म्हणजे त्या ठिकाणी विरामचिन्ह. याच्यामध्ये आपलं जे कोर्स बुक असतं 10वीचं जे पुस्तक आहे टेक्स्ट बुक, याच्यामधले 2 वाक्य त्या ठिकाणी प्रकारानुसार दिलेले असतात. त्याच्यामध्ये योग्य विरामचिन्हाचा वापर करून ते पुन्हा लिहायचे असतात. हे 2 प्रकारानुसार त्या ठिकाणी दिलेले असतात. त्यानंतर ऍक्टिव्हिटी क्रमांक 4 असतो त्याच्यामध्ये, तर मेक अ 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन गिव्हन वर्ड्स, असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, एका मोठ्या शब्दातील अक्षराचा वापर करून किमान 3 किंवा 3 पेक्षा अधिक अशी नवीन 4 अर्थपूर्ण वाक्य लिहून करायचे असतात तयार. समजा ग्रँडफादर हा शब्द मोठा तयार दिलेला आहे, त्याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी 4 शब्द तयार करायचे आहेत, कमीत कमी 3 लेटर वर्ड्स. मग समजा आपण ग्रँड डॉटर हा शब्द दिला तर आपण त्या विद्यार्थ्याने सहजपणे आपल्याला त्याची चिरफाड केली, ग्रँड एक, नंतर डॉटर एक, नंतर समजा ग्रेट एक किंवा डेट एक, तर ते 4 शब्द तयार होतात. लेटर पूर्ण सेंटेन्स तयार. हा, फक्त त्याच लेटर मधले किंवा त्या शब्दामधले ते लेटर वापरायचे आणि नवीन शब्द तयार करायचा, मिनिंगफुल वर्ड तयार करायचं, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना सोपं जातं. आणि जर 3 लेटर्स असेल तर विद्यार्थ्यांनी जास्त अवघड जाण्याची गरज बी नाही. 3 लेटर्सने जर केलं तर छान पद्धतीने तयार होतील, त्यालाही मार्क मिळतो. 5वी ऍक्टिव्हिटी असते राईट द रिलेटेड वर्ड शोन इन द एक्झाम्पल दिलेलं असतं आणि याच्यामध्ये उदाहरणाप्रमाणे किंवा तक्त्यामध्ये दिलेला काही शब्दाचे संबंधित असतील, मग ते नाऊन असतील, व्हर्ब असतील, ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडव्हर्ब असेल तर त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ह्या त्या तक्त्यामधले किंवा त्या ह्याच्यामधील त्याचे रिलेटेड जे शब्द असतील त्या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचे असतात. शेवटची 6वी ऍक्टिव्हिटी असते ती सगळ्यात सोपी असते, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन, वर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, ऍड 4 वर्ड्स करायचे असतात तुम्हाला, इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ प्रिव्हियस वर्क आपण म्हणतो, वर्ड्स म्हणू. त्याच्यामध्ये काय केलं जातं, मागील शेवटच्या अक्षरापासून पुढील नवीन शब्द तयार करायचा आणि शब्दाची साखळी तयार करायची असते. 5 शब्दांची साखळी तयार, अगोदर एक दिलेला असतो आणि पुढची 4. मग त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये वर्बची साखळी पूर्ण करण्यास सांगितलं असेल किंवा नाऊनची असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल, ही साखळी विचारली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना नाऊनची साखळी आली तर सगळ्यात सोपी, कारण त्या विद्यार्थ्यांना ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल हे लहानपणापासून त्यांना माहित असतं, त्यामुळे ती पाठ करण्याची गरज नाही लागत ते शब्द. पण A to Z व्हर्बचे आणि A to Z ऍडजेक्टिव्हचे हे जर शब्द पाठ केले आणि तेवढ्या पुरते जरी शब्द पाठ झाले, तेवढे 26 लेटर जरी शब्द जरी पाठ झाले तर त्या विद्यार्थ्यांची ती वर्ड चेन पूर्ण होईल आणि त्यांना 2 त्या ठिकाणी मार्क मध्ये. म्हणजे अशा 6 ऍक्टिव्हिटी या 6 पैकी आपल्याला 4च सोडायच्यात, म्हणजे 4 प्रत्येक ऍक्टिव्हिटी 2-2 मार्काला, अशा 8 मार्काच्या ऍक्टिव्हिटी असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 एकच, परंतु त्याच्यातला ए होता अगोदर, आता त्या ठिकाणी बी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा डू ऍट डिरेटेड असतं, ते पण 2 मार्काला असतं. या उपप्रश्नामध्ये काय होतं, काठिण्य पातळीवर आधारित काय करायचं, 1-1 गुणाच्या 2 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात आणि प्रत्येक उपप्रश्नात कोणतीही 1 ऍक्टिव्हिटी सोडायची असते. म्हणजे पहिला जो असते त्याच्यामध्ये अटेम्प्ट एनीवन, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, ए जो असतो त्याच्यामध्ये ए मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग अ गिव्हन फ्रेज, असं त्या ठिकाणी म्हणलं. म्हणजे त्याच्यात दिलेला शब्दसमूहाचा तुमच्या स्वतःच्या अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करायचा असतो. समजा टू विश फॉर असेल तर मग आय विश फॉर द बेटर वर्ल्ड टू लिव्ह इन, असं त्या ठिकाणी तो शब्द वाक्यात उपयोग करायचा आहे, तर ते ए मध्ये असतं. किंवा त्याला ऑर असतो की ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली, म्हणजे त्यात दिलेला एका वाक्यामध्ये उपवाक्य जोडून नवीन असं अर्थपूर्ण लिहायचं, तयार करायचं. समजा यू विल गेट अ सक्सेस, पण मग पुढे काय, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट अ सक्सेस, तरच ते वाक्य पूर्ण होतं. म्हणजे ते एक्सपांड, त्याच्यामध्ये त्यात 2 दिले, ते ए आणि बी, त्यापैकी 1 लिहायचं असतो, तो 1 मार्काला असतो. हा पहिला प्रश्न होता. विद्यार्थ्यांनी लिहिताना हा पहिला प्रश्न, हा पहिला ज्या पानावर लिहितात तुम्ही, इथे संपला की त्या ठिकाणी नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा. प्रश्न जो दुसरा असतो हा त्या ठिकाणी आपल्याला जर आपण पहा, टेक्स्ट बुक जे आहे ह्या पुस्तकावर आधारित त्या ठिकाणी 2 पॅरेग्राफ असतात. नुसार ते आन्सर लिहायचे असतात. हा, म्हणजे आन्सर काय केलं जातात तर ह्याच्यामध्ये की तुम्हाला आपण त्याला म्हणतो की सेक्शन 2 म्हणू शकतो. पहिला सेक्शन ए सेक्शन लँग्वेज स्टडी होतं. आता हा सेक्शन 2 आपण टेक्स्च्युअल पॅसेज म्हणतो, म्हणजे पुस्तकावर आधारित जे असतात ते आधार. तर याच्यामध्ये काय केलं जातं, कोर्स बुक मधले कुठले पण 2 गद्य पाठावरचे साधारण ते 16 ते 18 ओळीचे असे 2 उतारे दिले जातात आणि त्या उतार्यावर आधारित A1 B1 ते A5 B5 अशा गुणांकाच्या 5-5 ऍक्टिव्हिटी
विचारल्या जातात. हम्म. आणि या ऍक्टिव्हिटी स्वरूप वेगवेगळे असल्याने काय होतं, ह्या ऍक्टिव्हिटी समजून घेतल्यास ह्याचं उत्तर येणं सोपं जातं. बरोबर. चांगले गुण मिळतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 2A व क्वेश्चन नंबर 2B हा खरं तर विद्यार्थ्यांनी 15 मिनिटात सोडवायचा आहे. म्हणजे 15 आणि 15 30 मिनिटात 30 मिनिटात सोडवायचा. सोडवायचं. हा 30 मिनिटात जर त्याने तो प्रश्न सोडवला बरोबर. तर त्या ठिकाणी त्याला बरोबर वेळेचं सुद्धा नियोजन होऊन नियोजन होऊन जातं. पुढच्या प्रश्नाला वेळ मिळतो. हा ओळख. आता प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, क्वेश्चन नंबर 2A आणि B त्याच्यामध्ये पॅसेज वाचायला सांगितलं जातं. त्याच्यामध्ये आता A1 आणि क्वेश्चन 2 मधलाच B1 हे जर विचारलं तर पहिला A1 असतो किंवा B1 असतो हा सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय असतं याच्यामध्ये ना, सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज असतात, साध्या घटनावर आधारित असतात. याच्यामध्ये याची जी उत्तरे असतात ह्या कृतीपत्रिकेमध्ये उतार्यात सहज मिळतात. उत्तरे हे उतार्याच्या वेगवेगळ्या भागातून मिळतात. त्यामुळे ऍक्टिव्हिटीचे स्वरूप लक्षात घेऊन उत्तर लिहायचं असतं. त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी असतात, उदाहरणार्थ आन्सर इन 3-4 सेंटेन्सेस, त्याच्यानंतर डिस्क्राईब आपण म्हणू शकतो. म्हणजे एक 3-4 ओळी साधारणतः उत्तर लिहायचं असतं आणि ते उत्तरातून बघून किंवा वाचून विद्यार्थ्यांना ते समजावून घेऊन आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहायचं. हा, किंवा नॅरेट असेल किंवा अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर ऑकरन्स इन पॅसेज, घडलेल्या क्रमानुसार त्या ठिकाणी सिक्वेन्स नुसार लावायचे असं वाक्य. तुम्हाला वाक्य दिले जातात आणि सेंटेन्स दिले जातात, फक्त ते पॅराग्राफ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात, तुम्हाला ते क्रमाने लावायचे असतात. ते एक ऍक्टिव्हिटी असते. किंवा WH क्वेश्चन्स असतात, ऍग्री डिसऍग्री विथ रिझन असतं. त्याशिवाय हु सेड टू हुम आणि व्हेन थोडंसं आकलनावर आधारित. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग रिझन वगैरे किंवा फाइंड द प्रूफ असू शकतं. कम्प्लीट द वेब चार्ट डायग्राम एक्सेट्रा अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी A2 आणि B2 असं त्या ठिकाणी 2 मार्काला असते. त्यानंतर A3 आणि B3 हा बेस ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, हे व्होकॅब्युलरी असते. याच्यामध्ये काय केलं जातं, विद्यार्थ्याचं इंग्रजी विषयाची जी काही शब्दसंपत्ती आहे, डिक्शनरी आपण व्होकॅब्युलरी संपादन केलं, व्होकॅब्युलरी म्हणतो आपण. विद्यार्थ्याने डिक्शनरीचा किती वापर केलेला आहे, व्होकॅब्युलरीचा किती वापर केला, किंवा व्होकॅब्युलरी तो किती चांगल्या पद्धतीने सोडू शकतो, ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात. आता त्यानंतर A4 आणि B4 अशी ऍक्टिव्हिटी आहे, जी ऍक्टिव्हिटी पूर्णपणे टोटली बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. आपलं जे काही पुस्तकातलं जे ग्रामर आहे त्या ग्रामरवर आधारित त्या ठिकाणी असतं. म्हणजे आता ह्याच्यात खरं तर इयत्ता 6वी ते 10वी च्या वर्गात शिकलेलं जेवढे व्याकरण असतं त्याच्यावर आधारित असतं. मग त्याच्यामध्ये त्या वेगळ्या कृती विचारल्या जातात. मग त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, मेन प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला टेन्सेसवर असतो, आयडेंटिफिकेशन ऑफ टेन्सेस मेन भर टेन्सेसवर दिला जातो. त्यानंतर चेंज द वॉइस वर पण दिला जातो, किंवा बिगिन युअर सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट असं त्या ठिकाणी, किंवा एंडिंग विथ सब्जेक्ट असं त्या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर ऍड क्वेश्चन टॅग, किंवा त्यालाच दुसरं नाव टेल टॅग असतं. विद्यार्थ्यांना माहित नसतं टेल टॅग, त्यांनी क्वेश्चन टॅग ऐकलं असतं पण टेल टॅग हा शब्द ऐकला असतो. टेल टॅग नाव सांगितलं जातं. मग ते विद्यार्थी गोंधळतात, कन्फ्युज होतात की अरे हे काय आहे, आणि मग त्यांना लक्षात येतं की हा टेल टॅग म्हणजेच क्वेश्चन टॅग आहे. हा, मग ते त्याच्यावरती लिहू शकतात. त्याच्यानंतर जॉईन द सेंटेन्स विथ इफ आहे, अनलेस आहे, नॉट ओनली बट ऑल्सो असतो, बिकॉज, सिन्स, ॲज वेल ॲज, वेन, वेअर, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली वेन, हे जे काही ग्रामर आहे, कनेक्टिंग, आपण जेव्हा वाक्य दोन वाक्य जेव्हा जोडत असतो तर ते त्याच्या माध्यमातून घेतलं जातं. त्यानंतर शेवटचा A5 आणि B5 आपण जो प्रश्न पाहतोय शेवटचा A5 आणि B5 म्हणजे दुसऱ्यातला A5 आणि B5 ऍक्टिव्हिटी, तर त्याच्यामध्ये ती प्युअरली आपल्या पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतो. मग या पर्सनल रिस्पॉन्स मध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये ह्या प्रश्नाची उत्तर 4 ते 5 वाक्यात स्वतःच्या शब्दात लिहिणं अपेक्षित असतं. मग हे विचारले जातात, आन्सर द 4 or 5 सेंटेन्स, डिस्क्राईब करा किंवा नॅरेट करा, WH क्वेश्चन, किंवा ऍक्टिव्हिटी इज बेस्ड ऑन अवर इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी और ओन रिस्पॉन्सेस. हा म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन त्या ठिकाणी असतो. तर ह्या विद्यार्थ्यांनी तो त्या ठिकाणी सोडवायचा असतो. हा झाला आपण प्रश्न क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असतो, तो आपण सेक्शन 3 म्हणायचं त्याला, आणि तो जनरली पोएट्री सेक्शनवर असतो. अच्छा, संपूर्ण पोएट्रीवर डिपेंड असतो. म्हणजे आता 10वीचे जे कोर्स बुक आहे त्याच्यामध्ये खरं तर 8 कविता आहेत. मग 8 कवितेमध्ये त्या ठिकाणं म्हणजे असं मला असं वाटतं की म्हणजे मागचा अंदाज काही प्रमाणामध्ये जर पाहिलं तर विद्यार्थ्यांनी जर आता जुलैमध्ये आलेल्या ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत, लेटेस्ट आलेली जी काही कवितेच्या दोन कविता आलेल्या असतात, आणि मार्च म्हणजे मागच्या 2025 मार्चला जे 2 आल्यात कविता आल्यात, ह्या 2 आणि 2 ह्या 4 जर सोडल्या तर राहिलेल्या कविता जर चांगल्या केल्या तर कदाचित परीक्षक आत्ताच आली म्हणून ती लगेच टाकणार नाहीत.
बरोबर. आणि मार्च मध्ये आले म्हणून ते लगेच टाकणार नाही. हा, म्हणून मग राहिलेले 4 पोयमवर जर फोकस केला विद्यार्थ्यांनी तर ती निश्चित त्यातली 1-2 येऊ शकते. 100% येणार आहे एखादी तरी पोयम त्याच्यातली. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आता या कोणत्या पोयम आहे. तर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ईप नावाची पोयम आहे, नंतर ट्विन्स आहे, द वर्ल्ड इज माइन आहे. त्यातल्या 8 पैकी कुठल्याही येऊ शकते. त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, त्याच्यामध्ये पुन्हा त्या कडव्याचं आकलन झालं पाहिजे पोयमचं, आत्मसात केली पाहिजे विद्यार्थ्यांनी. किंवा त्याचा निष्कर्ष किंवा त्याचा गर्भित अर्थ काय आहे हे देण्याकरता कवितेचा आशय, मध्यवर्ती कल्पना काय याचा विचार घेऊन उत्तर लिहायचे असतात. त्याच्यामध्ये कम्प्लीट द टेबल असेल, चार्ट असेल, अशा कृती विचारल्या जातात. इथे एखादा डब्ल्यूच प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, डब्ल्यूच क्वेश्चन सुद्धा. असा हा ऍक्टिव्हिटी क्रमांक 2 हा झाला. क्वेश्चन नंबर 3 मधला ए मधल्या 3 ऍक्टिव्हिटी A1, A2, A3. त्याच्यानंतर राईम स्कीम असते, जी राईम स्कीम ABCB त्या विद्यार्थ्यांना हे केल्यानंतर लक्षात येते की इथे ए आहे, इथे बी आहे, इथे परत ए आहे, आणि त्याच्यानुसार ते ABC वगैरे देऊ शकतात. नंतर विद्यार्थ्यांनी जर हे सगळ्यांच्या राईम स्कीम पाठ केल्या किंवा वाचल्या एकदा तर त्यांच्या लक्षात सहज राहील. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. आपण जर फिगर ऑफ स्पीच म्हणलं ना तर बऱ्यापैकी फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन असेल, रिपिटेशन असेल, पर्सोनिफिकेशन असेल, हायपरबोल असेल किंवा इन्व्हर्जन असेल, ॲपॉस्ट्रॉफी असेल, हे जे 4-5 फिगर ऑफ स्पीच आहेत ना, तर बऱ्याचशा पोएममध्ये विद्यार्थ्यांना एकच नाव सांगायचं असतं कुठलं तरी असं. मग विद्यार्थ्यांनी समजा सांगितलं अलिट्रेशन, मग कवितेत अलिट्रेशन सुद्धा बऱ्यापैकी अलिट्रेशन, बऱ्याचशा कवितेमध्ये अलिट्रेशन आहे, असं त्या ठिकाणी 5 मार्क पोएम अप्रिशिएशन. आणि अगोदरचे जे काही आपल्याला क्वेश्चन होते ते 3 क्वेश्चन, त्याला त्या ठिकाणी 5 मार्क, म्हणजे असं 10 मार्काला त्या ठिकाणी आपल्या ऍक्टिव्हिटी असतात. आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 येतो, सेक्शन नंबर 4. तो आता काय आहे तर हा क्वेश्चन नंबर 4 आपल्या टेक्स्च्युअल सोडून, आपलं कोर्स बुक सोडून नॉन टेक्स्च्युअल जे पॅसेज असतात, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचे जे पॅरेग्राफ असतात, तर हे पॅरेग्राफ त्या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिला जातो. आता याच्यामध्ये सुद्धा जसं आपण प्रश्न क्रमांक 2मध्ये बघितलं त्याचप्रमाणे A1, A2, A3, A4, A5 हे सुद्धा तसंच असतं. आपण त्याला अनसीन पॅसेज असं म्हणतो. बरोबर. अनसीन पॅसेज आणि त्याच्यामध्ये समरी रायटिंग असे 2 भाग असतात. तर पहिला जो असतो तर त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामध्ये 4A आणि 4B असे 2 असतात. परंतु 4A मध्ये काय असतं, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद असतो, त्याच्यावर आधारित काय केलं जातं, ऍक्टिव्हिटी असतात. तो 10 गुणाचा प्रश्न असतो. तर क्वेश्चन नंबर 4B हा ए जो आहे तो पॅरेग्राफ, त्याच्यावर आपल्याला समरी रायटिंग करायची असते. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे काही पोएम लेसन दिला जातो किंवा टेक्स्च्युअल नॉन टेक्स्च्युअल पॅरेग्राफ दिला जातो, ह्या आकलनासाठी दिलेला असतो. आणि ह्याची समरी लिहिताना काय केलं जातं, विषयाला अनुसरून आकर्षक असं शीर्षक टायटल द्यायचं. त्यातील महत्वाचे मुद्दे आपल्या शब्दात थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पॅसेज मध्ये जशी तशी वाक्य लिहायची नाही, कारण काही विद्यार्थी काय करतात, तर तसं न करता महत्वाचे मुद्दे जे आहेत ते वाक्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणजे त्यातील महत्वाचे मुद्दे अंतर्भूत करून सारांश स्वतःच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी लिहायचा असतो. हे समरी रायटिंग मध्ये प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी संपला. म्हणजे सेक्शन नंबर 4 त्या ठिकाणी नॉन टेक्स्च्युअल. आता क्वेश्चन नंबर 5 आणि सेक्शन नंबर सुद्धा त्या ठिकाणी 5 झाला. 5 जो आहे तर त्या ठिकाणी आपण रायटिंग स्किल म्हणतो. अच्छा. हा, तर आता रायटिंग स्किल मध्ये काय असतं, तर रायटिंग स्किल मध्ये लेटर रायटिंग असतं. क्वेश्चन नंबर 5. आता ह्याच्यात पत्रलेखनाचा प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये काय असतं, A1 आणि A2 एक इन्फॉर्मल लेटर आणि एक फॉर्मल लेटर. 2 लेटर लिहायचे असतात. 2 विचारलेले असतात, त्यापैकी एकच लिहायचं असतं. दोन्ही पत्रासाठी एकच माहिती दिली असते. अच्छा. माहिती एकच दिली जाते, पण 2 पत्रापैकी एक कुठलं लिहायचं. आता विद्यार्थ्याचा जर विचार करला ना तर ते विद्यार्थी औपचारिक असो किंवा पत्र अनौपचारिक असो, ह्याच्यामध्ये एक ब्लॉक फॉर्मॅट असतो, त्याचा उपयोग करायचा. म्हणजे पत्राचे सर्व महत्वाचे जे घटक आहेत, जसं की पत्र पाठवण्याचा पत्ता असेल, पत्राची सुरुवात असेल, पत्राचा शेवट आहे, तो ठरलेला आहे साचा. त्याला म्हणतो की त्याला काय म्हणतो, ब्लॉक फॉर्मॅट. तो एक म्हणजे आपण ठेवायचा, लक्षात ठेवायचा. आणि मग सुरुवात करताना किंवा शेवट करताना सर्व गोष्टी ह्या डाव्या बाजूला समासाला धरून लागून द्यायचे असतात. नंतर औपचारिक पत्रात काय केलं जातं, ज्याला पत्र लिहिलेलं आहे त्याचा पण पत्ता, विषय हा वर्जून लिहायचा असतो. बरोबर. आणि मला तर असं वाटतं की विद्यार्थ्याने ना जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर त्याने ना फॉर्मल लेटरचा वापर करावा. थोडस औपचारिक असतं आणि लिहायला पण बरं पडतं. पण काय होतं, कमी शब्दात लिहायचं. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्या सुरुवातीचा जो ऍड्रेस असतो, सेंडर्स ऍड्रेस आपण पाठवण्याचा पत्ता म्हणतो, तो म्हणजे स्वतःचा पत्ता, तुम्ही कोण आहात,
त्याला अर्धा मार्क असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये डेट पण हे असते. आणि दुसरा जो काही पत्ता असतो ज्याला आपण पत्र पाठवतो, आपण रेसिपेंट ऍड्रेस म्हणतो त्याला, तर त्याला आणि सब्जेक्ट याला अर्धा मार्क असतो. त्याच्यानंतर सुरुवात डिअर सर आपण म्हणतो, त्याला अर्धा मार्क असतो. त्याशिवाय तुमचं पॅराग्राफ आणि ते, आणि त्याशिवाय नंतर खाली जो आपण म्हणतो कन्क्लुजन म्हणून, किंवा आपण त्याला शेवट म्हणतो, तर ते कन्क्लुजनला सुद्धा अर्धा मार्क असतो. युअर फेथफुली XYZ काय असेल ते, तर ह्याला पण अर्धा मार्क. म्हणजे असं जर विचार केला तर 2 मार्क फक्त त्या ब्लॉक फॉर्मॅट मध्येच मिळतात. आणि तुम्ही मध्ये जर थोडं विषयाचं छान मांडला तर मार्क्स मिळू शकतात. 1 मार्काला ग्रामर असतं, आणि दुसरं बाकीचे हे 1 मार्काला ग्रामर आणि 2 मार्काला कंटेंट असतो. हा जर कंटेंट आपल्याला जसे तसे कंटेंट जर तुम्ही लिहिले तर चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. हा 5 मधला जो प्रश्न आहे याच्यातला A1 आणि A2 यापैकी एक लिहायचं. बरोबर. त्याच्यानंतर 5 B असतो. तर ह्या बी मध्ये काय असतं, याच्यामध्ये मात्र तुम्हाला डायलॉग रायटिंग असतं. डायलॉग रायटिंग लिहायचं. आता डायलॉग रायटिंग लिहिताना काय केलं जातं ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने असतं. मग डायलॉग रायटिंग लिहिताना त्याच्यात 3 प्रकार असतात. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार कोणकोणते असतात, तर आहे ना ते 5 गुणांसाठी 3 विभागलेलं असतं खरं तर. तर आहे ना आपल्या पुस्तकामधलं आहे ना वॉर्मिंग अप किंवा चिटचॅट ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे जेव्हा कोर्स बुक सुरू होतं तेव्हा सुरुवातीला धडा सुरू होण्याच्या अगोदर ते चिटचॅट ऍक्टिव्हिटी असते, किंवा त्याला वॉर्मिंग अप आपण असं म्हणतो. तर त्या आधारितवरच त्या ठिकाणी ते विभागलेलं असतं सगळं संवाद. A मधला प्रिपेअर डायलॉग विथ अ जम्बल सेंटेन्स हा 1 मार्काला असतो. त्यानंतर काय केलं जातं, कम्प्लीट द डायलॉग्स हा 1 असतो. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की राईट अ डायलॉग बिटवीन, दोघांच्या मध्ये डायलॉग असतील ते डायलॉग करा, कम्प्लीट करा. राईट अ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. तर ते तुम्हाला लिहावं लागतं. हा झाला प्रश्न 5व्यातला A आणि बी. त्या ठिकाणी नंतर तुमचा प्रश्न क्रमांक 6 हे रायटिंग स्किल मध्ये झालं. आता काय सेक्शन बदलणार आपण, सेक्शन 5च चालू आहे रायटिंग स्किल मध्ये. क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये पण 2 ऍक्टिव्हिटी असतात. याच्यामध्ये काय केलं जातं तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आपण म्हणतो त्याला. त्याला काय म्हणतात, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ते इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हे 2 भागात विभागलं जातं. एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल, 2 भागामध्ये डिव्हायडेशन केलेलं असतं. व्हर्बल म्हणजे काय, एक पॅराग्राफ दिला जातो आणि या पॅराग्राफवर आधारित तुम्हाला काय केलं जातं, व्हर्बलवर एक चार्ट बनवायचा असतो, टेबल बनवायचा असतो, किंवा एखादा फ्लो चार्ट वगैरे बनवायचा असतो. तर हे क्वेश्चन नंबर 6 व्हर्बल टू नॉन व्हर्बल असं दिलं जातं. नॉन व्हर्बल टू व्हर्ब म्हणजे काय केलं जातं, याच्यामध्ये एक टेबल असतो, चार्ट असतो, किंवा एखादा फ्लो चार्ट असतो, ट्री डायग्राम असतो, किंवा वेब डायग्राम असतो. हे काय केलं जातं, असं एक त्याची माहिती दिली जाते. माहितीच्या आधारे 2 छोटे छोटे परिच्छेद असतात, ते लिहायचं अपेक्षित असतं खरं तर. म्हणजे अगोदर तुम्हाला काय दिला जातो, टेबल दिला जातो, त्याच्या आधारे माहिती द्यायची. हा पण त्याला म्हणतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल, A1 ऍक्टिव्हिटी. तर A2 ऍक्टिव्हिटी काय असते, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे आता काय दिलं जाईल, पॅराग्राफ दिला जाईल आणि पॅराग्राफचं रूपांतर तुम्हाला कशात करावं लागेल, चार्ट मध्ये, किंवा वेब डायग्राम मध्ये असेल, किंवा फ्लो चार्ट असेल, ट्री डायग्राम असेल, पाय चार्ट असेल याच्यामध्ये. आणि विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की दुसरा म्हणजे आपण त्याला म्हणतो की व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा सगळ्यात सोपा प्रश्न लिहायला. कारण ते तुम्हाला फक्त काय केलं जातं की तुम्हाला काही फिलिंग द ब्लँक्स भरायचे असतात, छोट्या याच्यामध्ये ते लिहून सोपं जाऊ शकतं आणि त्यांना ते टायटल लिहून सोपं जातं. आणि त्याच्यामुळे 5 पैकी 5 मार्क मिळतात. कारण त्याला पहिले टायटल द्यायचं असतं आणि टायटल त्या ठिकाणी वाचलं की आपल्याला लगेच लक्षात येतं हा हे टायटल असू शकतं. पहिल्या 1-2 शब्दातच आपल्याला लक्षात येऊन जातं की हे कशाबद्दल पॅराग्राफ आहे. मग टायटल लिहिलं की मग त्याचे सब टाईप्स असतील वगैरे काय असेल, ऑइलचे प्रकार असतील किंवा व्हेजिटेबलचे प्रकार असतील, तर हे दिले जातात. आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय केलं जातं, त्याच्यावरून आपण काय करू शकतो, ते नॉन व्हर्बल मध्ये कन्वर्ट करू शकतो. हा त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 A1 आणि A2 त्या दोघांपैकी एक लिहायचा असतो. किंवा त्याच्यामध्ये एक्सपांड द थीम पण असतो. तर एक्सपांड द थीम मध्ये सुद्धा कल्पना विस्तार असतो. याच्यात 2 प्रकारचे प्रश्न असतात. न्यूज रिपोर्ट असतो बेस्ड ऑन गिव्हन हेडलाईन. एक न्यूज दिली जाते आणि तुम्हाला हेडलाईन दिली जाते, तर ते हेडलाईन वर तुम्हाला त्या ठिकाणी काय रिपोर्ट तयार करायचा, न्यूज रिपोर्ट तयार करायचा. किंवा डेव्हलप अ स्टोरी. B1 आणि B2 6B मधला B1 आणि B2 त्या ठिकाणी असतो. या ठिकाणी स्टोरी दिली जाते, गिव्हन बिगिनिंग दिली जाते, तुम्हाला एंडिंग करायचा असतो, किंवा एंड दिला जातो, तुम्हाला बिगिनिंग पासून लिहायची असते. मग त्यापैकी कुठलंही एकाचं उत्तर लिहायचं
असतं. न्यूज रिपोर्ट त्याच्यामध्ये ना न्यूज रिपोर्ट विद्यार्थ्यांना सोपा जातो लिहायला, कारण त्यात काय केलं जातं, तुम्हाला हेडलाईन दिली जाते दिले त्याच्यानुसार आपण करू शकतो बातमी आणि तयार असं. रिपोर्ट लिहिताना सामान्यतः काय केलं जातं, जनरली ते पॅसिव्ह व्हायचा वापर केला जातो, बरोबर. भूतकाळामध्ये आपण लिहितो शक्यतो. आणि मग त्याच्यामध्ये काही पॉईंट असतात, त्या पॉईंटवर आधारे जर न्यूज दिली विद्यार्थ्यांनी, किंवा पहिले हेडलाईन आहे, मग हेडलाईन मध्ये आपण हेडलाईन लिहितो, त्याच्यामध्ये डेट असते किंवा बाय लाईन असते, लीड लाईन, फॅक्ट्स हे त्या ठिकाणी असतं. मग याच्यामध्ये टायटलचं जे बिगिनिंग असतं याला 1 मार्क असतो, बरोबर. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर ह्याला 1 मार्क असतो. नंतर अप्रोप्रिएट पॉईंट्स अँड एक्झाम्पल किंवा मेसेजेस असेल तर त्याला 2 मार्क्स असतात. लॉजिकल ऑर्डर असेल, कन्क्लुजन असेल, तुम्ही ऑर्डर कशाप्रमाणे आहेत, कारण विद्यार्थ्यांना टायटल लिहिल्यानंतर, डेट लिहिल्यानंतर, प्लेस लिहिल्यानंतर पहिला जो पॅराग्राफ असतो याच्यामध्ये 5WH आपण व्हॉट, वेअर, व्हेन, वाय या 4-5 प्रश्नाची उत्तर लिहायची असतात, आणि बाकीचं परत त्याच प्रश्नाची उत्तरं जे लिहिली असतात ते आपण मग शॉर्टकट लिहिले जातात, आणि नंतर मध्ये जे असतं ते त्या ठिकाणी पूर्ण पॅराग्राफमध्ये पुढचं पूर्ण मोर एक्सप्लेनेशन आपण करू शकतो, आणि ती न्यूज नंतर लास्टला आपण कन्क्लुजन करून सांगू शकतो. आणि विद्यार्थ्यांना सहज लिहिता येते ती न्यूज, कारण त्यांना WH प्रश्नाची उत्तर जर लिहिता आली 5 आणि आणि विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की आपण न्यूज वाचताना काय करतो, पहिले 2-3 वेळ वाचतो, आपण पेपर वाचत नाही, समजून जाते आपल्याला. मग तेच त्या ठिकाणी महत्वाचं असतं. क्वेश्चन नंबर 6 बी मध्ये न्यूज रिपोर्ट मध्ये त्यानंतर स्टोरी असते, आणि स्टोरी तुम्हाला एंडिंग दिला जातो किंवा बिगिनिंग दिली जाते, आणि त्याच्यावर आपण केलं जातं. नंतर शेवटचा प्रश्न असतो तो म्हणजे क्वेश्चन नंबर 7 तो असतो ट्रान्सलेशनचा. आता हे ट्रान्सलेशन किंवा आपण त्याच्यामध्ये आता B2 मध्ये ना स्टोरी रायटिंग पण दिली जाते खरी तर. स्टोरी रायटिंग म्हणजे आपण तुम्हाला म्हणणार डिस्क्रायबिंग, डेव्हलप द स्टोरी किंवा बी डिस्क्राईब. तर यामध्ये आपण स्टोरी नंतर शेवटचा 7वा प्रश्न आहे तो आपण काय म्हणतोय, ट्रान्सलेशन. म्हणजे एखाद्या लँग्वेजचं दुसऱ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन करायचं. हा, म्हणजे ते इंग्लिश वर्ड दिले जातात आणि ते त्याचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन, मदर टंग मध्ये आपण ट्रान्सलेशन करायचं असतं. तर आता विद्यार्थ्यांना ना हा प्रश्न बऱ्यापैकी सोपा जातो जर विद्यार्थ्यांची गुड व्होकॅब्युलरी असेल, एकदम सोप्या भाषेत असेल तर विद्यार्थी सोप्या ट्रान्सलेशन करू शकतो. हा जो क्वेश्चन नंबर 7 असतो ना याच्यामध्ये 3 असतात, A, B आणि C अशा 3 कृती असतात. आता A जी कृती असते ना याच्यामध्ये पुस्तकातल्याच कोणतेही इंग्रजी 6 शब्द दिले जातात, आणि या शब्दापैकी कोणत्याही 4 शब्दाचं तुमचं माध्यम ज्या माध्यमात शिकतात त्या माध्यमात किंवा त्या भाषेमध्ये अचूक त्याचा अर्थ लिहायचा असतो. बरोबर. सदर कृतीमध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे 4 शब्द वाक्य जी काही इंग्रजी शब्द असतात या कृतीमध्ये ते विद्यार्थ्यांनी जर शब्द जास्त वाचलेले असतील त्या शब्दाचा सहज अर्थ येतो, आणि सहज त्या परिचित असतात शब्द बरेचसे, त्यामुळे ते लिहितात A1 मधलं. आणि बी मध्ये नंतर बी मध्ये जे असतं ना याच्यामध्ये सुद्धा 4 इंग्रजी वाक्य दिले जातात, त्याच्यावरून लिहायचं असतं. त्यापैकी 4 पैकी कोणत्याही 2 वाक्याच बरोबर भाषांतर तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्यात करायचं. भाषांतर शिकत जसं तसं टाळायचं, पण भाषांतर करायचं असतं. आणि शब्दाचे भाषांतर टाळायचं, कारण शब्द असतील तसं तसं भाषांतर टाळायचं. म्हणजे आपण म्हणू शकतो एमटी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप, मोकळं मन आहे सैतानात, तसं एमटी मोकळं असं नाही लिहायचं, म्हणजे पूर्ण सेंटेन्स आला पाहिजे. किंवा ॲज यू सो शाल यू रिप असं आपण म्हणतो की जसं पेरावं तसं उगवतं. म्हणजे शब्दांचे अर्थ वेगळे, जसं शब्दाशी असं शब्दाचा अर्थ टाळायचं. म्हणजे त्याच्यात काय शब्द सांगायचंय त्याच्यातून ते आपल्या लक्षात येतं. तर ते 2 लिहायचे असतात. ते किती मार्कला असतात? 2 मार्कला असतात. पहिले 4 शब्द असतात ते पण 2 मार्काला असतात. त्यानंतर C आकडा जे असतो त्याच्यामध्ये काय असतात, 2 प्रचलित इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स असते, आणि ह्या वाक्य म्हणजे म्हणी दिल्या जातात, आणि यापैकी कोणते 2 दिले जातात. एकाचं तुम्ही ज्या माध्यमातून शिकलेला आहात त्या भाषेमध्ये ती म्हण लिहायची असते, आणि ती काय केली जाते म्हणजे आपण काय म्हणतो की भाषांतर टाळायचं पुन्हा तिथं पण. बरोबर. त्या एका म्हणीचा अर्थ मराठीत लिहून काढायचा. असं त्या ठिकाणी 7 प्रश्न त्या ठिकाणी आपल्या ह्याला पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये असतात 80 मार्काचे. पूर्ण प्रश्नपत्रिकामध्ये 7 प्रश्न या ठिकाणी पूर्ण विद्यार्थ्यांना 80 मार्क 180 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ सोडायचे असतात. अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन केलंय. सर आणखी एक प्रश्न असा आहे की आपल्या वेळेस जे विद्यार्थ्यांना 35 मार्क लागत होते पासिंग, बरोबर, आणि त्यावेळेस काय इंटरनल वगैरे नव्हती. आता तर विद्यार्थ्यांना इंटरनल आहे. तर मग विद्यार्थी तरी पण नापास होण्याचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा आता कसं आहे? तर ते आता खरं तर आहे ना, पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपर
त्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटी नव्हत्या. हा बरोबर, या बाकीच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या आपण नव्हत्या प्रश्न आपल्याला. काय करायचो, आहे तसे पाठ करायचो आणि पण लिहायचो. म्हणजे आपल्याला पॅराग्राफ वरूनच लिहावं लागायचे किंवा पॅसेज मधून बघून उत्तर लिहावं हा, लागायचे. तेव्हा आपल्याला पॅसेज दिलेले नसायचे, डायरेक्टली प्रश्न फक्त धडा माहित असायचं, धड्याचं प्रश्न उत्तर. जसं आपण आता सध्या दुसऱ्या भाषेचे सायन्स असेल किंवा आपण हिस्ट्री असेल बाकीच्या जेव्हा सब्जेक्ट जसं सारखं तसं इंग्लिशचं यावं लागायचं, त्यावेळेस खूप डिफिकल्ट होतं. त्यामुळे आता त्यांना खरं तर आता विद्यार्थी जास्त पास व्हायला हवेत, कारण पूर्णपणे तुम्हाला पॅराग्राफ पुढे दिला जातो, तो कॉपीच असतो पेपर पूर्णपणे, तुम्ही तसं तसं. पण विद्यार्थ्यांचं आकलन कमी, वाचन कमी. आता सध्याचं सोशल मीडियाचा वापर जास्त, त्यामुळे विद्यार्थी व्होकॅब्युलरीकडे त्यांचं लक्ष नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना ते आकलन होत नाही. आणि आकलन नसल्यामुळं त्यांना साध्या साध्या कृती सुटत नाही. बरोबर. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना या ठिकाणी जर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला मार्क्स पाडायचे असतील तर निश्चितच आपल्याला आपली व्होकॅब्युलरी वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तक वाचणं गरजेचं आहे. नुसतं टेक्स्ट बुक्स नव्हे तर बाकीच्या स्टोरीज, बाकीच्या बुक्स, इंग्लिश स्टोरीज ज्या काही लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे त्या वाचून, जेणेकरून काय होईल, आपल्या महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत, मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत, ते थोडेसे इंग्लिशमध्ये कच्चे राहतात. निश्चितच त्या विद्यार्थ्यांना या व्होकॅब्युलरी वाचल्यानंतर त्याचा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला सरांनी या ठिकाणी संपूर्ण पेपर कशा प्रकारे लिहायचा, अतिशय सूक्ष्म, अगदी छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातून निश्चितच विद्यार्थ्यांना हा पेपर सोडण्यासाठी मदत होईल. विद्यार्थ्यांनी तर यानुसार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जर पेपर लिहिला, निश्चित विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी मार्क्स पडतील. तर अशा प्रकारे आपल्याला सरांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल आपल्या सरांचं या ठिकाणी मनापर्यंत त्या ठिकाणी खूप खूप आभार. आणि विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच आपल्याला या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनी संपूर्ण व्हिडिओ बघा व आपल्या जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सरांचा आभार.